मेंटेनन्सची कामे मुदतपूर्व काळात पूर्ण करा. आमदार प्रतापदादा अडसर यांचे निर्देश. वीज वितरण विभागाची बैठक. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज यंत्रणेची नियमित देखभाल, लोंबकळणाऱ्या तारा, खराब झालेली उपकरणे आणि ट्रान्सफॉर्मरची ऑइल पातळी तपासणे आवश्यक आहे. पावसाळ्यात पुरवठा खंडित होऊ नये म्हणून झाडांच्या फांद्या छाटणे आणि तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करणे महत्त्वाच्या. ही मान्सूनपूर्व कामे मुदतपूर्व काळात पूर्ण करा, असे निर्देश आमदार प्रताप अडसर यांनी वीज वितरण विभागाला दिले आहे. धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, बडनेरा या उपविभागातील अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी आमदार प्रतापदादा अडसर यांनी घेतली. मतदारसंघात वीज वितरणची मेंटेनन्सची कामे सुरू आहे. ही कामे सकाळी सत्रात ठरलेल्या वेळेत करणे गरजेचे आहे. दुपारी कोणत्याही प्रकारचे उन्हाळ्यात भारनियमन करून ही कामे करू नये. वीज वितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य माणसाच्या कामाला प्रथम प्राधान्य द्यावे. एखाद्या ठिकाणी लोड शेडिंग होत असेल तर त्याविषयी ग्रुपवर माहिती द्यावी. तसेच कॉल उचलून नागरिकांना वस्तुस्थिती समजून सांगावी. ग्रामीण भागात वायरमन स्वतः विद्युत पोलवर न चढता इतर खाजगी लोकांना कामे सांगतात. अशा प्रकारे तक्रारी प्राप्त झाल्या आहे. ही पद्धत बंद करावी. अशा वायरमनवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश आमदार प्रतापदादा अडसर यांनी दिले. यावेळी ग्रामीण भागात दिवसा कृषी व घरगुती ग्राहकांना किती तास वीज मिळते याचा आढावा घेतला. मतदारसंघातील ग्रामस्थांचे फोन येतात. त्यांना आपल्या गावातील वीज पुरवठा कधी सुरळीत होतो याविषयी माहिती मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे वीज पुरवठा संदर्भात दररोज अपडेट देण्याचे आदेश यावेळी आमदार प्रतापदादा अडसर यांनी संबंधित यंत्रणेला दिले. जिल्हा नियोजन समितीत सर्वात महत्त्वाच्या असलेल्या कामांना प्राधान्य द्यावे. मतदारसंघातील सोलर प्लांट किती सुरू झाले आणि किती प्लांटवरून वीज पुरवठा सुरळीत होतो याविषयी पूर्ण माहिती त्यांनी घेतली. या बैठकीला प्रभारी अधीक्षक अभियंता प्रफुल्ल लांडे, उपकार्यकारी अभियंता RR तोमर तसेच चारही उपविभागातील उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांची उपस्थिती होती.